जय देव जय देव जय जय शिवराया। मी अजित आपटे. मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्रावरती डॉक्टरेट केलेली आहे. विश्व मराठी परिषदेने एक अभिनव अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. त्याचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्यांचा अभ्यास. हा कशासाठी केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या चरित्राची, एका अत्यंत दैदिप्यमान अशा चरित्राची दुसरी बाजू, एक किंवा काहीशी दुर्लक्षित बाजू याच्यामध्ये जास्त प्रकर्षाने आपण तुमच्यासमोर आणणार आहोत. ते आहे म्हणजे सुराज्यकर्ते शिवाजी महाराज. स्वराज्यकर्ते शिवाजी महाराज सर्वांनाच माहिती आहे, पण सुराज्यकर्ते शिवाजी महाराज हे फारसे अद्याप कोणी त्याला माहिती नाही आहे किंवा फार त्याच्यामध्ये खोलात शिरून अभ्यास केलेला नाही, असा एक पैलू आहे. परंतु या सुराज्यकर्ते शिवाजी महाराजांचाही अभ्यास का करायला पाहिजे हे थोडक्यात सांगतो. कारण राजकीय स्वराज्य आपल्याला 1947 साली मिळालं. बहुतेक जण आपण आज स्वराज्यामध्येच जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे स्वराज्यासाठी काय काय करावं लागतं याचा आपल्याला कोणाला सुदैवानी किंवा दुर्दैवानी काही म्हणा तर तसा अनुभव नाही. तो आपल्या आधीच्या पिढ्यांनी केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला विनासायास हे स्वराज्य मिळालेलं आहे, राजकीय स्वराज्य. परंतु या राजकीय स्वराज्य जर टिकायचं असेल, ते जर चिरस्थायी व्हायचं असेल, म्हणजे नक्कीच ते व्हायला पाहिजे, आपल्या सगळ्यांचीच इच्छा तीच आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे त्या स्वराज्याचं आपल्याला सुराज्य करणं अतिशय गरजेचं आहे. कारण ते जर झालं नाही तर स्वराज्य जे आहे, जे आपल्या पूर्वजांनी मिळवलेलं आहे, ते कधीही त्याच्यामध्ये त्याला धोका होऊ शकतो किंवा ते संपूही शकतं. इतकं या सुराज्यकर्ते शिवाजी महाराजांचंही महत्त्व आहे. जसं स्वराज्यासाठी जगामधल्या कुठल्याही भागामध्ये लोकांना शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला पाहिजे, आपण तर तो ठेवलेला आहेच आहे, परंतु त्याचं सुराज्य करण्यासाठी सुद्धा आपल्याला परत शिवाजी महाराजांचीच गरज आहे. ती कशी आहे ती आपल्याला या अभ्यासक्रमातून नक्की समजेल. आणि त्यांची व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कौशल्य किंवा मुळात प्रशासकीय धोरणं आणि प्रशासकीय धोरणं यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी त्यांनी ज्या काही व्यवस्थापकीय क्लुप्त्या किंवा ज्या पद्धती त्यांनी आणल्या, वापरल्या, त्यांचा आपल्याला अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. जे व्यवस्थापक म्हणून काम करत असतील किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, अभ्यास करत असतील, उद्योजक असतील, त्यांना तर त्याचा थेट उपयोग होऊ शकतो, पण सर्वसामान्य माणसांना, नागरिकांना सुद्धा त्याचा उपयोग आहे. कारण हा शिवचरित्राचा जो मोठेपणा आहे, दुसरा मोठेपणा आहे, तो कळल्याशिवाय आपल्याला शिवाजी महाराजांचा जो काही आपल्याला उपयोग आहे, म्हणजे रिलेव्हन्स ऑफ शिवाजी महाराज, आज शिवाजी महाराजांचं महत्त्व काय आणि मुळात ते कशासाठी, तर आपल्या भविष्यासाठी त्यांचा उपयोग काय, आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांच्याकडून काय मिळण्यासारखं आहे, या सगळ्यांचा बोध आपल्याला या अभ्यासक्रमातून होणार आहे. 3 आठवड्यांचा हा अभ्यासक्रम आहे, ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, त्यामुळे आपल्याला तो आपल्या सोयीने निश्चितपणे करता येईल. आणि साधारण आपण संध्याकाळच्या वेळेला त्याचा वेळ ठेवलेली आहे, त्यामुळे जे कोणी प्रत्यक्ष काम करत असतील, बिझनेस करत असतील किंवा इतर कुठल्याही, त्यांना तो वेळ निश्चितपणे सोयीचा होईल जास्तीत जास्त लोकांना, असाच आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि साधारणपणे शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय त्यांची धोरणं, त्यानंतर 2 व्यवस्थापनाच्या शाखा, म्हणजे एक आहे म्हणजे वित्त व्यवस्थापन किंवा आर्थिक व्यवस्थापन, आणि दुसरं आहे ते म्हणजे HRD, मानव संसाधन विकास. कारण आपण नेहमीच शिवाजी महाराजांना राष्ट्रनिर्माता असं म्हणलेलं आहे, परंतु त्यांनी अत्यंत उत्तम अशा मनुष्यांची निर्मिती केली. अनेकांना त्यांनी घडवलं, जे आधीच चांगले तयार होते किंवा घडलेले होते, त्यांना त्यांनी उत्तमरित्या संधी दिली, वाव दिला, आणि एक महाराष्ट्र समाजामध्येच एक चैतन्य निर्माण झालं. एवढंच नाही तर पूर्ण हिंदू समाजामध्ये किंवा पूर्ण भारतीयांमध्ये एक प्रकारे लोकांना आत्मसाक्षात्कार झाला की आपण काही केवळ दुसऱ्याला मुजरे करायला किंवा दुसऱ्याची चाकरी करायलाच जन्माला आलेलो नाही, तर आपल्यामध्ये सुद्धा राज्यकर्ते निर्माण होऊ शकतात, ते उत्तमरित्या राज्य चालवू शकतात, आपण मोठ्या मोठ्या लढाया करू शकतो, अनेक उत्तम प्रशासक किंवा आर्थिक प्रकारचे निर्णय घेऊ शकतो. हा आत्मविश्वास मराठी माणसाला आणि नंतर भारतीय माणसाला सुद्धा देण्याचं अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं काम हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे ज्याला युगप्रवर्तक म्हणता येईल अशा प्रकारची ही खरी कामगिरी आहे. त्याच्यात नेहमी आपण जे त्यांचे पराक्रमाचे उल्लेख किंवा उदाहरणं किंवा कथा आपण ऐकतो त्या तर खऱ्याच आहेत,
आणि त्या वारंवार सांगायलाही गेल्या पाहिजेत. परंतु दुसरा हा जो त्यांचा जी नाण्याची दुसरी बाजू आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण ती असलेल्या स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आणि स्वराज्य हे चिरंतन होण्यासाठी उपयोगी आहे. आणि मुख्यतः आपल्या कोणालाही ते लक्षात येईल की आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्यावर ती जबाबदारी आहे की आपण त्यांच्यासाठी एक चांगलं स्वराज्य, ज्याचं सुराज्यात रूपांतर झालं असं एक उत्तम राज्य निर्माण करायचं असेल. वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येकाला असं वाटतंच किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण जास्तीत जास्त चांगलं काहीतरी करून जावं, मोठं काहीतरी करून जावं. तर त्या प्रत्येकाला म्हणजे प्रशासन, सरकारमधल्या माणसांना, व्यवस्थापनातल्या किंवा सर्वसामान्य लोकांना या कोर्सचा, या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल असा मला विश्वास आहे. जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया.